आजचा अभंग भक्त शिरोमणी नामदेवरायांचा आहे आणि भारतातल्या पंचसंतात नामदेवराय एक अग्रगण्य संत आहेत. त्याची यादी मांडत असताना ज्ञानदेवम नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा तुकारामम तत्परम गुरुभक्त नीलकंठम एतद आचार्य पंचमम. श्रोता असा वेल एज्युकेटेड अभ्यासक, समीक्षक, स्टडी करणारा, किंबहुना गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, हरिपाठ, बोध, दासबोध असा काही चिंतन. आता उद्या आमचे जयवंत महाराज बोधलेत, LLM आहेत, लॉयर आहेत, विद्यावाचस्पतीत. आमचे ज्ञानेश्वर जळखेकर ग्रेट फिलॉसॉफर आहे. वक्ता आणि श्रोता हे नातं जुळायला ते आता कंटाळवाण झालं. जुनं ग्रामीण कीर्तनं, त्यात चाली, तोच बुवा. लोकांना आता चिंतनीय विषय अपेक्षित आहेत. विठ्ठल विठ्ठल भारतातल्या, महाराष्ट्रातल्या संत परंपरेत नामदेवराय एक अग्रगण्य संत आहेत. अग्रगण्य संत आहेत. त्यांच्याबद्दल लिहिताना सुभक्तो नामदेवावै विठ्ठलो गोकुलस्तथा विष्णुस्वामी अनुयायानाम त्रयोद्वारा सतान्मताः. वैष्णवांच्या 52 द्वार आहेत मनोज महाराज. आता हा विषय या बिचाऱ्यांना नवखा, नवीन, अपरिचित आहे. 52 द्वार आहेत. त्या 52 द्वारेत एका द्वारेचे संस्थापक श्री नामदेवराय आहेत. नामदेवरायांच्या अर्थ महाराष्ट्रातून अन्य संतांचं परिभ्रमण झालं नाही, कोणाचंच नाही. काशी, तिबेट, नेपाळ, पंजाब, घुमान, वृंदावन, मथुरा, आग्रा, विष्णुकांची, कांची, रामसीतू, सीतुबंधनम, रामेश्वरम, जगन्नाथपुरी या सर्व 4 धाम आणि सप्तपुऱ्यात भ्रमण करणारे एकमेव संत आहेत श्रेष्ठ श्री नामदेवराय. वयाची मर्यादाही थोरली आणि एकाच घरात 14 कुटुंबातले पारमार्थिक सदस्य आहेत. एखाद्या घरात एखादाच माळकरी आहे, अर्धे सगळे पंख आणि रक्त सांडणारेच लोक आहेत बऱ्याच गावात. एखाद्या घरात नाशिक जिल्ह्यात इगतपुरी जवळ एक गाव आहे, मुंढे गाव, 75 टाळकरी एकाच घरात वैष्णव आहेत. एकाच घरात. त्यांना सप्ताह ठरल्यावर कोणाला निमंत्रण देण्याची गरज लागत नाही. वादक, बुवा, महाराज सगळं त्यांच्याकडेच व्यवस्थित आहे. घराणे वैष्णवांच्या अपेक्षित आहेत. एक वाक्य बोलतो, तुम्ही लातूरातले, तुम्हाला राजकारण चांगलं कळतंय. राजकारणात जशी घराणेशाही चालती, भाचा, पुतण्या, मुलगा, मुलगी, जावाई, चुलत भाऊ, इक्वलंट तसंच वारकरी परंपरेत पाहिजे असं माझं मत आहे. घराणे पाहिजेत प्रसिद्ध. बऱ्याच लोकांना फडकरी आणि मठाधिपतीतला किफावत प्रकार नाही कळला. आता हे सगळे कंबर बांधली ना, तर यांना जर विचारलं की महाराष्ट्रात सांप्रत विद्यमान फड किती आहेत, फड किती आहेत, ठराविक फड आहेत. बाकीच्यांचे दिंडे आहेत. पण ते बुवाई आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या फडावर कीर्तनासाठी आहे. आम्ही सांगतो तुझा फड नाही, तुझी दिंडी आहे. फड हे जुने स्थापित आहेत. नवीन फडाची निर्मिती होत नसते. आवसेकर, देगलूरकर, चातुर्मासे, कुक्कुरमुंडे हे संस्थानिक आहेत. आजरेकर, धोंडोपंत दादा आत्रे, शिरवळकर, राशीनकर, कराडकर, वालूरकर, दस्तापूरकर, जळगावकर हे काही ठराविक फड आहेत. सातारकर हे ठराविक फड आहेत. फड स्वतंत्र आहेत, मठ स्वतंत्र आहेत, गड स्वतंत्र आहेत, आश्रम स्वतंत्र आहे, संस्था स्वतंत्र आहे आणि वारकरी अंगाच्या उपासनेच्या फडाची परंपरा स्वतंत्र आहे. हे भोळे बाबडे कसे पण असू दे, ते कंबर कसून जे उभे आहेत, ती फडाची परंपरा जपता येते. त्याबद्दल तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा सगळं. आज कीर्तनाच्या नावाखाली नीतिमूल्यांची भरडपट्टी चालली आहे. नियम, परंपरा, विकसित तत्वज्ञान, अभंगाचा भाव,
षडलिंगात्मक चिंतन, अभंगाची भूमिका, ज्याचा निवडलाय त्याच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करणे, आपण कुठल्या परंपरेशी बांधील आहोत, हे सगळं मांडणं येणाऱ्या काळात गरजेचं आहे. फार तर फार काय असतं पिटी वादक, नाही आवडलं लोक निमंत्रण देत नाहीत, काय बिघडणार आहे आपल्यासारख्याचं. उभा महाराष्ट्र भारत पडला, विठ्ठल विठ्ठल. टिंगल टवाळी पोरकटपण गाणं भावगीत हा कीर्तनाचा विषयच नाही. कीर्तनाचा विषय तत्वचिंतन, संप्रदायाची पार्श्वभूमी आणि सुव्यवस्थित बैठक. ही बैठक स्थापन करण्याकरता ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानोबाराय मोठे वैष्णव. आता इथं चिंतनीय विषय. मग ज्ञानोबाराय मोठे म्हणताना वय लहान आहे, तर आपल्या संप्रदायात वयोमर्यादेपेक्षा त्याच्या आचरणाला आणि त्याच्या ज्ञानप्राधान्याला विशेष महत्त्व देण्यात येतं. समजा मी कीर्तन करतोय आणि एखादं छोटं लेकरू जर माझ्या अभंगाचा अन्वय सांगायला लागलं, परिच्छेद सांगायला लागलं, उत्पत्ती सांगायला लागलं, धातुरूपावली सांगायला लागलं, किंवा कीर्तनात निर्माण केलेल्या चालीच्या स्वराची जाती सांगायला लागलं, किंवा त्याला ताल कळला, किंवा पिटी वाजवताना मंद्र मध्य तार सप्तकातले स्वर तीव्र कोमर त्याला कळलं, तर उठून मी त्याला नमस्कार केला पाहिजे. इथं जिल्हा, तालुका, जाती, वर्ण, प्रांत, लिंग शिथिल आहे. जे ज्याला चांगलं येतं त्याला आलिंगन द्यावं. आजही 12वीपर्यंत सगळे पोरं बरोबर कॉलेजला असतात, पण मेरिटमध्ये एखादाच येतो. PCB ग्रुप एखाद्याचा तयार असतो, एखादाच मेडिकलला जातो, एखादाच IT क्षेत्रात इंजिनियर होतो, एखादा सिव्हिलला जातो, एखादाच LLM होतो, LLB होतो, एखादाच CO होतो, कलेक्टर होतो, ECP DCP होतो. कोणी पत्रकार, कोणी शेतकरी, कोणी कीर्तनकार, कोणी वादक, कोणी गायक, कोणी चित्रकार, कोणी नेता, उपनेता. नेत्यांचं फार काही शिक्षण असतं असं नाही. विठ्ठल आता तरी कालखंड बरा आलाय. त्या काळात 7वी 10वी 12वी वालेच नेते कलेक्टर पोराला धमकी देत असायचे. अजूनही दुर्दैव आहे. MBA LLB MCOM DCP ACP AC झालेलं पोरग आहे ना, त्याला ग्रामीण सभापती दबाव टाकतो. सभापती प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, समाज मानतो, निवडून आलाय, पण अक्कल नसतानाही तो ECP DCPला दबाव टाकतो. म्हणजे शिक्षणाचं नीतिमूल्य किती खालच्या लेव्हलला चाललं. त्या काळात ज्याला ज्ञान आहे त्याला प्राधान्याने सलावट, नमस्कार, वंदन, अभिवादन करतच होते. म्हणून ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानोबाराला प्राधान्याने सगळ्यांनी नमस्कार केला. नामदेवराय त्याच कुटुंबातले एक सदस्य, म्हणजे त्या काळातली जी 11व्या 12व्या 13व्या शतकातली संतांची फळी आहे, प्रबोधन करणारी, जगकल्याण करणारी, त्यात नामदेवराय अग्रगण्य संत आहेत. सावता महाराज, मला महाराज लोकांचं दारिद्र्य जर एखाद्या बुवानी कीर्तनात सांगितलं उगले, तर मला वाटतं रिव्हॉल्वर घ्यावी आणि त्याला गोळ्या घालाव्यात तात्काळ. तुझं दारिद्र्य असेल, तू भिकारी असशील, संतांचं दारिद्र्य नाही. गोरोबा काकांच्याकडं मडके घडायला, पाणी आणायला, माती तिंबायला ब्रह्मांडाचा नायक तेर ढोकीला येत होता. नरहरी महाराज सोनारांच्या ऐरणीवरती हातोड्याजवळ किलोणी सोनं अलंकारात रूपांतरित होत होतं. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना सगळेजण? श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा त्रिंबक पंत बीड जिल्ह्याचे प्रांताधिकारी होते. सांपत्तिक बळ, या काळातल्या शिपाई आणि तलाट्याची प्रॉपर्टी जर मोजता येत नाही तर त्या काळात ते प्रांताधिकारी होते. जरा गणना करा, चिंतनीय भूमिका मांडा. एकनाथ महाराजांच्या घरी पूर्णावरणाचा स्वयंपाक झाला तर पान खाल्लेली पिचकारी मारायला 20-20 किलोच्या 25 पीकदाण्या होत्या. हे 5 ग्रामची अंगठी घालणाऱ्याने आमच्यावर दबाव टाकू नये. विठाला
सावता महाराजांची शेती 100% बागायती, सेंद्रिय शेती, गोमूत्र ठिबक प्रकल्प, गायींचं शेण आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कर्मयोगाचं जीवन जगणारे श्री सावता महाराज. पण श्रीहरी पंढरपूरवरनं आरणभिंडी गावी गेले. कुठे गेले? आरणभिंडीला. आणि एखादा BSc ॲग्री येऊन त्यांनी ऑब्झर्व करावं तसं शेत तपासलं. दृष्टांत संपला. सावता महाराजांच्या शेताला तपासायला, सर्वे करायला, पाहणी करायला ब्रह्मांडाचा नायक जातो. ज्ञानाचं नामाचं पीक जिथे डुलतं अशी संपत्ती आपल्या संप्रदायाची असताना आपण काही भीक मागेत? विठाला ऐश्वर्य संपन्न परमार्थ आमचे भगवानगडचे भगवान बाबा, नारायणगडचे महादेव महाराज, औसेकर महाराज, देगलूरकर, श्री मामासाहेब दांडेकर, बाबा महाराज सातारकर, ऐश्वर्य संपन्न. उगं पोतडं टाकले, बुवाचं तोंड कोरडं पडलंय, गोळाचा खडा मांडलाय, त्याला छिद्रय, गुळ खालून वरून निघाला आणि खालून पडला, माशा घोंगत्यात आणि परंपरा जुनी काय पेटवायची? विठाला सप्ताहात समाजाने परिवर्तन करावं असे काही मंत्र उपदेश श्रवण करावे लागतात. कीर्तनातला एक ना एक शब्द संत वचनाचा मागोवा घेणार आहे. तयाचे बिसाठ आणि सुखे म्हणो येत वेद. ही वेदवचन आहेत आणि ती वेदवचनं समाजाने श्रवण करावी लागतात, ऐकावी लागतात. आणि त्याचा परिणाम समाजाचं, ऐकणाराचं, परिसराचं, गावाचं, सप्ताह आयोजकांचं. नामदेवरायांचं कीर्तन एवढं प्रभावी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे हला टाळ वाजवा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 कीर्तन नामदेवरायांचे. कीर्तन कोणाचं आहे? नामदेवरायाचे. नाचायला कोण आहे? ब्रह्मांडाचा नायक. आम्हाला हात वर करा म्हणावं लागतं. आम्हाला हात वर करावं म्हणावं लागतं. टाळकऱ्यांना डुला म्हणावं लागतं. पखवाजाला वा वा म्हणावं लागतं. तरी कीर्तनात रंग येत नाही. त्या शतकातलं कीर्तन नामदेवरायांचं. आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानेश्वर महाराजांना टाळ घेऊन उभारा म्हणण्याची हिंमत कोणात आहे? कोणात आहे? कल्पना करा. मला सांगा, या भागातली मान्यता प्राप्त कीर्तनकार आले, त्यांना गादी टाकली, तक्क्या टाकला, पाद्यपूजा झाली, हार घातला, फोटो काढले, लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. आणि त्याच्यात एक पोरगी उठली ती म्हणली, ओ बाबा, पाद्यपूजा करण्यापेक्षा टाळ घ्या उभा राहा. किती जड प्रकरणे सांगा ना तुम्ही. गाव विरोधात जाईल, समाज विरोधात जाईल, लेकराला नावं ठेवतील, तुला काही कळत नाही, तुला काही अक्कल नाही, गप्प बाईस, तुला कळतं का ते कोण आहेत ते? हे आपण म्हणू की नाही? बोला ना म्हणू की नाही? त्या काळात जनाबाईची केवढी हिंमत. गंगाखेडचं एक लेकरू वारकरी परंपरेत नामदेवरायांची करांगळी धरलेलं. आता मला तुमच्याकडनं एका वाक्याला टाळ्या पाहिजेत. त्या काळात पुरुषप्रधान संस्कृती असताना सुद्धा एका मातृशक्तीत एवढी ताकद आहे की ज्ञानालाय उभं केलं आणि गळ्यात टाळ घेऊन गायला लावलं. नामदेवराय नाचले. हा जनाईचा अधिकार आहे, लक्षात धरा. हा स्त्री शक्तीचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही सुनीता विल्यम्स व्हा, अंतराळात जा. तुम्ही लता दिदी होऊन गाणं कोकिळा व्हा. तुम्ही द्रौपदी मुर्मू व्हा राष्ट्रपती पदावर. तुम्ही प्रतिभाताई पाटील व्हा. तुम्ही सुषमा स्वराज,
तुम्ही प्रियदर्शनी इंदिराजी, तुम्ही गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपा, मुद्रा, सीता, सावित्री व्हा. तुम्ही पुण्यश्लोक अहिल्या व्हा. तुम्ही शिवरायांची जननी माझी जाऊ व्हा. तुम्ही तुकोबरायांची आवडी व्हा. तुम्ही नाथांची गिरिजा व्हा. तुम्ही खूप शिका. तुम्ही इतक्या शिका की पुरुषांना तरुण पोरांना लाज वाटावं एवढं शिका. पण जाता जाता एक विनंती आहे, आपली संस्कृती, आपलं गाव, आपलं माहेर, आपलं सासर, आपलं दैवत, आपली देवी, आपला परमार्थ, आपली परंपरा याला कृपया विसरू नका. ही तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, प्रार्थना आहे. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश जगातल्या सगळ्या देशात थोरला असतो. अमेरिका माता असं माझ्या वाचनात आतापर्यंत आलं नाही. लंडन पिता असं मी अजून ऐकलं नाही. रशिया बंधू असं मी अजून ऐकलं नाही. पाकिस्तान माता नाही पिता नाही, ते बावळट आहे. विठाला आपलेच काही साम्यतावादी नेते आहेत की टोप्या घालून शिरखुर्मा खायला तिथे जातात. त्यांनी जरा पहिलगावला घडलेली घटना बघावी. ओबीसी सारखा कट्टर विरोधी मनुष्यसुद्धा म्हणाला की मी अशा प्रसंगाला भारताबरोबर राहील. तरी काही पक्षातल्या लोकांना पक्षाच्या स्वार्थापोटी भारतात आनंद नको. ही दुर्दैवाची गोष्ट लक्षात धरा तुम्ही. कीर्तन काय फक्त पुंडलिक वरदा, नारळ, बुक्का इथपर्यंत नाही. जनकल्याणाचं प्रबोधन त्या त्या क्षणाला ती भूमिका ठोस असली पाहिजे. विठाल आपण व्यापकच आहेत. आपण शेख मोहम्मदांना रिस्पेक्ट दिलाच की, जवळ घेतलंच की नाही. आपण कबीरांना आलिंगन दिलंच की नाही. जैतूनबी नावाचे कीर्तनकार असते आपण माताच मानली की नाही. कल्पना करा तुम्ही. प्रॉब्लेम असा आहे, सगळेच आपलेत. हे नख माझेत, पण माझीच मला अंग पुसताना टोचत असती तर नील कटरने बाजूला काढावेत, एवढंच फक्त. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. ज्यांना हे कळत नाही ते पंक्तीचा लाभ रोज सोडत जाऊ नका. विठ्ठल चाल म्हणा. जनाईनी सूचना दिली ज्ञानोबरायांना एका स्त्री शक्तीनं त्या काळात. म्हणजे कर्मकांडांचा एवढा प्रभावी काळ तो की स्त्रीला पडद्याच्या पुढे नाही त्या काळात. आणि गेली कदाचित तर बहिष्कृत, त्रास, विडंबन, निंदा, टीका त्या काळातल्या मीडिया तंत्राला जे काय असतील ते. पण जनाईनी हिंमत केली आणि ती म्हणाली, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि ज्ञानोबाराने अवेअरणे केला लेकीचा की मी कोण आहे, तू कोण आहेस, मला कशी सांगतीस, माझा अधिकार वेगळा आहे, मी जरा संगीत विशारद आहे, मी जरा अलंकार आहे, मी विद्यावाचस्पती आहे, विद्यापीठात मी 3 फिलॉसॉफी डॉक्टरेट केल्यात, मला डिलीट मिळाली, मी परवाच लंडनला गेलो होतो. असली वल्गना नाही केली ज्ञानोबारायाने. ती म्हणाले बेटा ठीक आहे. टाळ घेतला आणि कीर्तनात वाळवंटात उभे राहिले. अभंग बोलता रंग कीर्तनी चढला. आणि पुढचं प्रकरण आहे, प्रेमाचेने छंदे विठो डुलू लागला. देव डुलाय लागला देव. एवढं सामर्थ्य नामदेवरायांच्या कीर्तनाचं. असा ज्यांचा अधिकार ते नामदेवराय निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पंढरीचा देव बहुत कोवळा म्हणा. पंढरीचा देव बहुत कोवळा. पंढरीचा देव बहुत कोवळा. पंढरीचा देव बहुत कोवळा. टाळ वाजवा. पंढरीचा देव बहुत कोवळा. पंढरीचा देव बहुत कोवळा. पंढरीचा देव बहुत कोवळा. सगुण सावळा सारथी हा. सगुण सावळा सारथी हा. सारथी सर्वांचा साक्षीभूत आसे. हा सारथी सर्वांचा साक्षीभूत आसे. सगुण सावळा टाळ वाजवा. सगुण
साक्षीभूत आरती आरती सर्वांच्या साक्षीभूत असे पंढरीचा देव बहुत कोवळा. तो शब्द असा कोवळा आहे ना, त्याला जर आपण उच्च स्वरात चाल म्हणालो तर त्याची रसनिष्पत्ती समाप्त होईल, भाव समाप्त होईल. उदाहरणार्थ रूप पाहता लोचणी आणि आल्हादयात सुख झाले व साजणे. हे सज्जनी, हे मैत्रिणी, हे जीवलगे, हे बुद्धी, आगमी ब्रह्मांडाच्या नायकाला पाहिलं आणि माझ्या नेत्राला आनंद मिळाला, मी आता सुखी झाले. हा रूप पाहताचा भाव आहे. आणि याला जर चाल लावली ना कर्कश, रूप पाहता वाचनी, भाव निघून जातो त्यातला जो आनंद आहे तो निघून जातो. आपण पाळण्यात टाकलेल्या लेकराला किंवा कडेवरच्या काय म्हणतो अंगाई गीत गाताना, बाळा जो जो रे कुलभूषणा निद्रा करी बाळा, बाळा जो जो रे. ती लय, ती चाल, तो स्वर त्या लेकरांचे डोळे झाकते हळूहळू. आणि आपण जर कोळ्या लेकराला बाळा ते लेकरू श्रीखंड टाकीन ना खाली. विठ्ठल विठ्ठल उदाहरणार्थ वृंदावनात कन्हैयानी बासरी वाजवली. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? ती बासरीचा स्वर असा आल्हाद आहे. तुम्ही जरा तो सॅक्सोफोन पहा, क्लारोनेट पहा, ट्रेम पहा, सिंथ पहा, हे ट्रिपल पहा, डॉल्बी वाद्य पहा, याच्यात कर्कशपणा आहे. बँड पहा, रणवाद्य आहे. पण सनही चौघडा वाजला की मांगल्याचं वातावरण तयार होतं की नाही? बोला ना, बोला ना. बिस्मिल्ला खान साहेबाची सनई लागली की वातावरण कसं तयार होतं? आता काहीतरी मंगल कार्य व्हायला लागले अशी मानसिकता तयार होती की नाही? त्या वाद्यांचा, त्या स्वराचा इफेक्ट असतो. तुम्हा सगळ्या जणीला माहिती की नाही मला माहीत नाही, मंत्र एक पॅथी आहे आणि संगीत एक पॅथी बरं का. ॲलिओपॅथी, होमिओपॅथी, इलेक्ट्रोपॅथी ही जशी डॉक्टरीत आहे ना तशी संगीत पॅथी आहे आणि मंत्रापॅथी आहे. विशिष्ट राग जर गायला तर कुठल्या रोगाला कुठल्या स्वरानं बरं वाटतं यावर पुण्यात डॉक्टर विकास कशाळकर संशोधन करतायत, उल्हासराव कशाळकर संशोधन करतायत. संगीत पॅथी आणि कुठल्या मंत्रानं निरोगी जीवन जगता येतं ही मंत्रापॅथी, अंधश्रद्धा नाही. विठ्ठल भगवत कृपेनं अभंगात शब्द आहे बहुत कोवळा. कोवळा पंढरीचा देव बहुत कोवळा. बहुत उदाहरणार्थ परवा मी बेळगावच्या कीर्तनाला गेलतो. मी जयवंत बाप्पा आमच्या दोघांचे कीर्तन होते देहूकरांच्या सप्ताहात. 1,500 टाळकरी, 8 पखावज, 35,000 लोक. भगवानगडच्या नारळीत नामदेव शास्त्रींच्याकडं तर मला 70-75,000 लोक. काल्यापर्यंत 2,500 लोक श्रवणाला. आनंद एवढा उचंबळून येतो आतून की जसं मडक्यात दूध चुलीवर ठेवलं आणि ते खूप शिजायला लागलं की गदगद होऊन ओसंडून आतून बाहेर पडतं. त्याला ज्यांना कळत नाही ते म्हणतात दूध वाया गेलं. माझं ऑब्झर्व वेगळं आहे. दूध वाया नाही गेलं, ते अग्नीशी एकरूप झालं. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी आणि पाप पुण्याचा संबंध शिल्लक राहिला नाही, ते एकरूप झालं अग्नीशी. किंबहुना त्याला एवढा आनंद झाला की त्याने वरून उडी खाली अग्नीत मारली. विठ्ठल दोन शब्द आहेत बघा, अवघा शब्द दोन्हीकडे फिरवतो मी, जरा मन लावून ऐका. कंटाळवाणं चिंतन आहे बऱ्याच लोकांना, पण जे काही चांगले ऐकणार आहे ते ऐकतील. अवघाची संसार सुखाचा करेन. आता इथं अवघा शब्द इतका त्रासदायक आहे. इथं चिंतन करताना अवघाची संसार सुखाचा करेन ज्ञानोबा राय म्हणाले. आता
अवघा शब्द दोन बाजूने फिरवता येतो. परवा मी या सारोळा एरंडी गावी लातूर जिल्ह्यात कीर्तनाकरता आलतो. 4 एकरचं प्रांगण आणि 1000 टाळकरी. अवघी जागा गर्दीनं व्यापून गेली. वाक्य ऐकलं तुम्ही? अवघी जागा, ग्राउंड भक्ती समुदायानं व्यापून टाकलं. अवघी जागा भरली. म्हणजे गच्च भरण्यालाही अवघं म्हणतात. दुसरा प्रकार, परवा मी धाराशिवला कीर्तनाला गेलो फॉर एक्झाम्पल, आणि गेलो तर काही नव्हतं. त्या मंडपात एक 10-5 म्हाताऱ्या, 4-5 म्हातारे, अवघे 25 लोक. नाही कळलं तुम्हाला? शब्द अवघाच आहे, पण इकडे अवघा क्षुल्लकता दाखवतोय आणि तिकडे अवघा व्यापकता दाखवतोय. ज्या जगाला संसार थोरला, कठीण, धाकटा, त्रासदायक, प्रॉब्लेम करणारा वाटला, त्या संसारात ज्ञानोबा म्हणाले क्षुल्लक आहे, सामान्य, छोटी गोष्ट आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही लोके. यापेक्षा विजयमाळा गळ्यात पडल्यावर माऊलींचे शब्द बदलले. ते म्हणाले आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा. सुरुवातीला ते म्हणाले हा संसार सामान्य, अवघाची संसार क्षुल्लक आहे, मी सहज पार पडील. एखादा नेता निवडणुकीला उभा राहिल्यावर त्याच्या प्रतिस्पर्धी गटाबद्दल मी त्याच्या कानावर घालायला गेलो. अहो ते समोर उभे आहेत, ते फार ताकद लावली त्यांनी, गावागावात फिरलेत, जनसंपर्क वाढवला आहे, पक्षाचा आधार नाही पण लोकांनी त्यांना उचललं आहे. तो जुना नेता मला म्हणाला महाराज चिंता अजिबात करू नका, माझ्यासमोर तो अवघा मनुष्य आहे. दृष्टांत कळला तुम्हाला? एखाद्या प्रपंचातल्या स्त्रीला विचारलं अगं बाई तुला एकच माणसाचा स्वयंपाक सांगितला होता आणि महाराजाबरोबर चोपदार आले, पेटीवादक आले, टाळकरी आले, महाराजाबरोबरचे 2 जण आले, 25 माणसं वाढले. ती म्हणे महाराज मला 100 माणसाची सवय, 25 मला क्षुल्लक आहेत, अवघा संसार मी क्षणात करील. किती सोपे अर्थ सांगू तुम्हाला मी. जगाला संसार त्रासदायक वाटला, संतांनी संसारावर विजय मिळवला. का? संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे, पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. असं कीर्तन नामदेवरायांचं. गायला ज्ञानोबाराय, नाचायला ब्रह्मांडाचा नायक, आणि पाठीमागे डोळी झाकोणी उभी ती जणी. आता चिंतनीय विषय, तुम्ही सगळ्यांनी कमरा बांधल्यात, तुम्हा सगळ्यांना माझं वंदन आहे, अभिवादन आहे. अजूनही काही बुवा लोकांच्या डोक्यात परमार्थ स्त्री असावी का नसावी हा एक संकल्प विकल्प कळत नकळत येतो. अहिल्यादेवींनी क्रांती केली, माझी जाऊनी क्रांती केली, आदरणीय सावित्रीबाई फुल्यांनी क्रांती केली, जनाईनी, मुक्ताईनी, मीराईनी क्रांती केली, तरी अजूनही स्त्री परमार्थात असावी का नसावी ह्या खोपड्या जुन्या सगळ्या. विठ्ठल अहो समाजात रामकथा, भागवत कथा, दिंडी यात्रा, गावात काही सोहळा ठेवा, तुमच्या विना मंडपाला आनंदच नाही, तुमच्या विना मंडपात शोभाच नाही. हे आमचे काय केलं, स्नान घातले कपडे की गेले स्टँडवर, दिवसभर गप्पा, सत्ता बदलली पाहिजे, निधी आला पाहिजे, देवाला पाणी घालायला यांना वेळ नाही, हे यांना घालून घेतात हे भाग्य आहे. काही काही तर पुरुष मी असे पाहिले स्नान केल्यावर बाथरूममध्ये 10 मिनिट उभा. म्हणलं का? चड्डी चड्डी पण कळत नाही. मला मग घाला की नाही, तिला माहिती कुठे ते, म्हणजे घरातली चड्डी याची कुठे तिला माहिती आहे. संसारात, प्रपंचात हे जरा आपल्याकडचं सोडून द्या. महाराष्ट्रात
हरिद्वार, ऋषिकेश, उज्जैन, प्रयागला मी आत्ता कुंभाला गेलो होतो. मनोज महाराज आणि उगले महाराज, तिथं स्त्री महामंडलेश्वर आहे. कोण आहे? स्त्री. तिच्याबरोबर नागा चालतात 1000 तलवारी घेऊन, आणि ती रथावर बसते, स्नानाला जाते. एवढं ऐश्वर तुम्हाला परमेश्वराने दिलं असताना तिला कथा करावी का, कीर्तन करावे, कशाला तुम्ही काय घोगतात? हे विठ्ठल अहो, त्या अंतराळात चालली, आता अंतराळात चालली. ACP DCP व्हायला लागली, तिन्ही दलाची मेजर प्रमुख व्हायला लागली. तुम्हाला पाण्यास तांब्या उचलत नाही. स्त्री सबलीकरण, आरक्षण या भूमिका महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. यावर हे सगळे कमेंट वगैरे बॉक्सवर नोंदवणारे लोक सज्जन नोंदवतील, पण त्यांच्या अवहेलना करू नये. हां, मर्यादा नावाचं प्रकरण तुम्ही पाळावं, पण अवहेलना आपण करू नये. विठ्ठल पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. मिनिंग काय? डोळे का झाकली? अंध आहे ती? नाही. डोळे झाकण्याचा अर्थ आहे मर्यादा पाळणे. काय अर्थ आहे? संत वाङ्मयात शब्दांचा अर्थ कळायला फार कठीण समस्या आहे. नसावी बासर. व्हॉट मीन बासर? बासर म्हणजे सरस्वतीचं तीर्थक्षेत्र एक, ते नाही. बासर म्हणजे अमर्यादपण. कर म्हणजे हात, कर म्हणजे टॅक्स, पाणी म्हणजे हात. संत वाङ्मयात शब्दांचे अर्थ प्रतिपादन करताना नाकीनव येतं. मला थिसेस लिहाव्या लागल्या विद्यापीठात, त्यामुळे मला अनुभव आहे. जयवंतराव महाराजांनी आमच्या PhD केली. चैतन्य महाराजांनी आमच्या काश्मीरी शाहीबागामनात MPhil केलं. एज्युकेटेड आणि अभ्यासक, त्याला शेक्सपियर माहिती पाहिजे, त्याला हेरिटेज माहिती पाहिजे, त्याला ज्ञानोबराय माहिती पाहिजे, त्याला तुकोबराय माहिती पाहिजेत. सगळा स्टडी पाहिजे, अभ्यास पाहिजे, आणि मग कीर्तनाच्या मंडपात जावं. त्यापेक्षा घरी झेंडूबाम लावून झोपलेलं बरं. विठ्ठल आता एवढ्या गर्दीतनं यातल्या 4 माता भगिनी माझ्या लेकी, आणि याच्यातले 4 बांधव जर मला म्हणाले जाताना की महाराज आम्हाला एक शांत विषय ऐकायला मिळाला, तर मला BP शुगरचा पेशंट आहे, मी रात्री सांगली साताऱ्यात होतो, इथे आलो आहे, आता पुन्हा परतीचा मला प्रवास आहे. मला त्याचं दुःख होणार नाही का? मला ऐकणारे कोणीतरी होते, यात सुख आहे. लक्षात धरा तुम्ही. कोणीतरी ऐकले आपल्याला, म्हणजे मी ऐकावं, मी मोठा आहे हे नाही, श्रवणाचा आनंद घेणारा कोणीतरी आहे की परिवर्तन. मी कित्येक ठिकाणी पाहिलं, मोठ्या मोठ्या दिंड्यात कीर्तन महाराजांचं होतं, भला मोठा फेटा, बुक्का लावलेला, माळावर माळा, गोपीचंदन लावलेलं, उरलेलं कुठेही लावलेलं, असे चिक्कार पाहिले मी. कबीरजी म्हणाले, लंबा तिलक मधुर बाणी, ये तो बदमाशों की निशानी. नाही समजा आप लोगों ने. मी दाढी ठेवली आणि कपडे घातले म्हणजे फार वैराग्यवान असं नाही, मी नालायक आहे. विठाला तुम्हा सगळ्या जणीला माझी प्रार्थना आहे, तुम्ही भावूक होत जाऊ नका. एखादा महाराज वा वा काय गायलं, काय चिंतन आहे, काय सोनं तापवले वेळी आपण विकत घेतो का? सोनं सोनं त्याला स्प्रिट लावतो की नाही? बोला ना. त्याला आकारला आणतो की नाही? की द्या एक मला अर्धे छटाक सोनं, मला जायचं आहे. ती काही खडी साखर आहे का गुळ आहे का मीठ आहे? ती किस्सा आहे. गुरु सद्गुरु ज्ञाता महापुरुष असाच चंदन घेतलं सुगंध सुटला असं होतं कधी? घृष्टम घृष्टम पुनरपि पुनः चंदनम चारुगंधम. घासल्यावर सुगंध दरवळतो. तसं एका कीर्तनावर बुवान महाराजांच्या नादी नाही लागायचं, त्याचं आचरण पाहायचं, पॅरामीटर लावायचं, मग पाया पडायचं. विठाल बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, बोले तैसा न चाले त्याची तोडावी पाऊले. मला तुमच्याकडनं टाळ्या एका वाक्याला पाहिजेत. ऐका. दिंडीत फुगडी अवश्य खेळा, स्त्री पुरुष भाव विसरा, हातात हात द्या, आनंद घ्या. तो आनंद प्रपंचात नाही. पण पुढचा प्रॉब्लेम ऐका. हाताला स्पर्श झाल्यावर त्यात कामरीणू उत्पन्न न होता प्रेम वात्सल्याचा भाव तयार व्हायला पाहिजे. जिच्याशी मी फुगडी खेळतो ती माझी लेक आहे, आई आहे, बहीण, असं जेव्हा वाटेल तेव्हा समजावं ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पथाच्या आपण लायक आहेत. लक्षात धरा.
आणि हे जर नाही झालं तर कंसात टाकायचं नालायक. लायक नालायक. म्हणून फार भावना प्रधान तर मला नाही आवडत. देव भोळा की चला जाता जाता लातूरून आंबेजोगाईला एक देव येईन पाया पडा. नाही पडणार मी पाया. का नाही पडणार? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा. हा हा एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. जर मला कोणी म्हणालात की नाही नाही तिथे एक पीर आहे पाया पडा, मी नाही पडणार पाया. मेलो तरी चालेल जाता नाही, मी नाही पडायचो. का? वेताळे फिताळे जळो त्यांचे तोंड काळे. मला माझी आई अजून मला आई सांगते तब्येत बरी नाही, त्या देवाच्या पाया पड, तू नैवेद्य दाखव, मानून घे. मला मरू दे, पण मी त्याला मानायचो नाही. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. क्षमा मागतो तुम्हा सगळ्या जणीला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. एखादा पुरुष दिसायला किती स्मार्ट असला तरी त्या स्त्रीनं ज्याचं कुंकू लावलंय तो तिचं सर्वस्व असतो. तसं वैष्णवानी ज्याचं गंध लावलंय आणि गळ्यात मंगळसूत्र घातलंय त्या देवाखेरीज अन्य देवाला मानणं हा व्यभिचार आहे. हे करप्टेडपण आहे, हे भ्रष्टपण आहे. त्याच्या नादी लागायचं नाही. नामदेवरायांची निष्ठा किवडी. पंढरीचा देव बहुत कोवळा. नामदेवरायाला काही लोकांनी प्रश्न विचारला, तुमचा देव कोवळा कसा? राम कालखंडात तर तो भरताग्रज, अयोध्याधीश, मर्यादा पुरुषोत्तम, सीता वल्लभ, एक पाय पुढे एक पाय मागे, प्रत्येंच्या ओढलेली भाता बाण. तिथं पाऊलं समान नाहीत, दृष्टी समान नाहीत. परशुरामाच्या अवतारात आक्रमक भूमिका आहे, परशु हातात आहे. वामनाच्या कालखंडात राजा बळीला पाताळात त्यांनी घातलंय. मच्छकच्च्या अवतार तर पूजेला माझ्या जीवनात मी प्रतिमा अजून पाहिल्या नाहीत. मी ज्या महाराजांचा अभ्यास असेल त्यांच्या खुशाल पाया पडा. मी अजून पाया पडलो नाही, मी अजून पाहिलं नाही. पण पंढरीच्या देवात काही आगळे वेगळेपणच आहेत. तो कृष्ण असताना सुद्धा गायींच्या मेळ्यात गवावृंदकानंदनम चारुहासम लसत कुंडला क्रांत गंडस्थलांगम, गायींच्या मेळ्यात फिरणारा श्रीहरी. पण त्रिभंगी दिहुडा ठाण मांडोनिया माय, असा दिहुडा चरणी वाजवितो वेणू. आणि पुढचं प्रकरण हात खांद्यावरी. इथे तसं नाही, बायको असून लांब आहे. नाही कळलं तुम्हाला? पंढरीला कसं आहे पण लांब आहे. जणू देवानी वानप्रस्थ स्वीकारलाय. तुम्हाला वानप्रस्थ नाही कळत का? बायको असून नसणे, संयोगी वियोग, याला वानप्रस्थ म्हणायचं. रुक्माई बाजूला आहेत आणि श्रीहरी बाजूला आहेत. जरा माझ्या भक्ताचं काम मला करू दे, तुझ्या भक्ताचं तू कर, तू मला डिस्टर्ब करू नको आणि मी तुझ्यात प्रॉब्लेम करत नाही. हा दोघांचा ठराव पास झाला आणि मग पुंडलिकानं वीट दिली, श्रीहरी विटेवरती विराजमान झाले. त्याच्या कोळेपणाबद्दल खूप कथा सांगता येतील, आपल्याला वेळ कमी आहे. संत माणकोजी महाराजांचं चरित्र तुमच्या पाठ असेल, माहिती असेल कदाचित. तुम्हाला कळंब लांब नाही, धामणगाव बार्शी लांब नाही, फार लांब नाही, आपण महाराष्ट्रातच आहोत. काय झालं, त्यांच्या धर्मपत्नी आणि महाराज पंढरपूरच्या वारीला गेले आणि वाळवंटात स्वयंपाक करायची पाळी आली. देवाला नैवेद्य करायचा आहे ना. 3 दगडं मांडले, पालापाचोळा गोळा केला, काडी लावायला आगपेटी त्या काळात नव्हती. गारगोटीवर गारगोटी आदळायची, कापसाचा फाया धरायचा, अग्नी प्रज्वलित झालं की फुंकायचं आणि मग चुलीत टाकायचं. त्या काळातली कसोटीच होती या लोकांची. स्वयंपाक करायचा, काय करावं, तवा नाही टाकायला. मग विस्त्यावरच टिक्कर केले. टिक्कर, फलका, टिक्कर आणि अजून एक नाव आहे पानग. जाड असतं त्याचं. म्हणजे आपण सटीला करतो की नाही, सटीला खंडोबाला रोडगा करतो की नाही, रोडगा 2-3 म्हाताऱ्यात झोपल्या बिचाऱ्या. रोडगा असं जाड असतो बघा, एवढंच असतं. असं चुलीवरती टाकलेलं, खाली आगणी आणि वर टाकलेलं. आमच्या माणकोजी महाराजांच्या धर्मपत्नीच्या हाताला चटका बसला. पांडुरंगाने एका स्त्रीचं रूप धारण केलं, विटेहून खाली उतरले, वाळवंटात आले. ऐकता का? आणि आपल्यासारखं स्वरूप विटेवरती उभं केलं. रुक्मिणीच्या लक्षात आलं, इथं लोणी आणलं तर देव हलत नाहीत, साखर आणली तर हलत नाहीत, पाया पडले तर नख हलत नाही, पितांबर डुलत नाही, कर्णफुलं हलत नाहीत, पापण्या हलत नाहीत.
हा प्रकार काय घडतो? लोणी लावलं की ओठाणी चाटायचा देव. लक्षात आलं? देव नाही, देवाची ट्रू कॉफी आहे कोणीतरी, डमी आहे डमी. लक्षात आलं का? आणि देव गेले वाळवंटात आणि पानगं भाजलं माणकोजी महाराजांचं. स्वयंपाक एवढा गोड एवढा गोड. आणि त्या बाईने विचारलं हा किल्ला स्वयंपाक कोणाला द्यायचा आहे? माणकोजी महाराज डोळ्यात पाणी. ते म्हणजे कोणाला द्यायचा काय विचारतीस? माझ्या पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचा आहे. असं खातो तो? हो खातो. आणि ती बाई अदृश्य झाली. ते पानगं घेतलं, वाळवंटातून रावळात गेले, पाणी फिरवलं तर देवाने ओठ उघडल्याची कथा बोधली लंबरी ग्रंथात प्रतिपादन केली. सज्जन हो, विठ्ठल एवढा सोपा अवतार जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे झाला नाही. दत्तात्रयांची सेवा कठीण आहे. देवीची सोपी सेवा तुम्हा सगळ्या जणींना कदाचित वाटत असेल, नाही, अवघड आहे. कालभैरवाची अत्य अवघड आहे. गणपतीची फार अवघड आहे. तंत्रविद्येतल्या उच्चिष्ट गणपतीला फार अवघड प्रकरण आहे सांभाळणं. 108 गणपतीत 6 षडामनाय गणपतीत त्यातला चिंतामणी खतरनाक, म्हणजे तो जवळ अंमलात आणणं अवघड आहे. या जगाच्या पाठीवर सोपा, सरळ, साधा, भक्ताला आलिंगन देणारा आणि प्रॅक्टिकली पायाला स्पर्श करून घेणारा देणारा एकुलता एक देव आहे. आणि त्या देवाचं नाव आहे कोवळा. आणि तो आहे विटेवरती उभा. पंढरीचा देव बहुत कोवळा. बहुत म्हणजे अगणित, अमाप, ज्याच्याबद्दल पॅरामीटर स्केल लावता येत नाही, गणिताचा आकडा मांडता येत नाही असा. बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा. परमात्मा सगुण साकार आहे. तुकोबारायांचा एक अभंग आहे, छान आहे, तुमच्या पाठातला आहे. सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, निर्गुण तुझा म्हणे वेद, का म्हणे भेद नाही नामे, का म्हणे भेद नाही नामे, का म्हणे भेद नाही नामे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. पंडित, तार्किक, नैयायिक, वाचस्पती चर्चा करतील सगुण की निर्गुण, निर्गुण की सगुण. पण भक्ती संप्रदायात आपण तो वाद न घालता तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. तर्क कुतर्कात वेळ वाया जास्त घालू नये. उदाहरणार्थ विचारतो, कोणाला विचारा होता? मला विचार, यांनाच विचारतो. चालता चालता अंधारात पाय भरला एवढं कळलंय, हातपाय धुवावेत, डेटॉल लावावं, वा साबण लावून टर्केजनं स्वच्छ करावं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? कशाने भरला यावर अभ्यास नाही कळलं. तर्क कुठे करावा आणि कुठे करू नये याला काही नेम आहे की नाही? पंढरीच्या पांडुरंगाच्या सेवेच्या कालखंडात तर्क करू नये. सगुण सावळा सारथी हा. इतका देखणा सगुण रूपात, इतका देखणा प्रमाण तुमच्या पाठातलेत, पण देवाला माझ्याकडून म्हणून घ्यायचे, तुम्ही मला मदत करा. चांगली चाल गायली आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्न किळ फाकती प्रभा आगणित लावण्य तेज पुंजाळले, आगणित लावण्य तेज पुंजाळले. नवर्णवे तेथेची शोभा कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडावो विठ्ठलू करनाटकू. तेने मज लावी यलावे धू, तेने मज लावी यलावे धू. कानडावो विठ्ठलू करनाटकू, कानडावो विठ्ठलू करनाटकू. तेने मज लावी वेलावे दो, तेने मज लावी वेलावे दो.
सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी 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 वामंगे नंदिनी जनकाची वामंगे नंदिनी टाळ वाजवा वामंगे नंदिनी जनकाचे दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण वामंगी नंदिनी जनकाचे वामंगी नंदिनी जनकाचे दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिये आना बुक्काहार विठोबार कुमार जय विठोबार कुमाई 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 विठोबार कुमार चंद्र आणि सूर्य या दोघांचंही तेज ज्याच्या मुखापुढे फिकं पडतं असा स्मार्ट किती देखणा कंदर्पकोटी कमणीय विशेष रूपम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी कामदेवाला ओवाळवून टाकून द्यावं कामदेवा एवढा देखणा कोणी नाही पण कामदेवाला ओवाळवून टाकावं एवढा देखणा परमात्मा क्षमा मागतो मला रागावू नका एखादी लेख एखादं पोरगं चांगलं तर आपण म्हणतो काय चांद का तुकडा यार तुकडा नाही कळलं तुकड्याला म्हणतो आपण चांद प्रत्यक्ष चंद्र कोटी ज्याच्या मुखावर फिके पडतात त्याचं मुख कसं असेल कल्पना करा एक वाक्य बोलतो मी तुमच्या समोर एखाद्या नटाने नाटकात काम केलं आणि सिनेमात त्याचं पात्र जर रंगलं तर लोक टाळ्या वाजवतात की नाही काही होय नाही 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 काही नाही तुम्ही सगळे विरक्त वैराग्यवान संन्यासी का पिक्चर नाही सिनेमा नाही माहिती नाही प्रचंड त्यागी दिसायला लागलात मला मी तुमच्या पुढे हारलो आज काय बोलावं चर्चा कोणाशी करावी सिनेमात एखाद्या नटाचं काम चांगलं झालं तर लोक टाळ्या वाजवतात की नाही किंवा त्याला म्हणतात की नाही काय काम आहे यार काय काय भूमिका निभावली या माणसानी जबरदस्त जबरदस्त विलनचं पात्र यांनी एवढं रंगवलं की नंबर 1 त्या नाना पाटेकरांचा एक सिनेमा आला आहे आता झाले 2-3 वर्ष झाले त्याला पूर्वी ते नाटक होतं डॉक्टर राम लागूंचं नाटकाचं नाव होतं घर देता का घर आता तर लक्षात आलं असं कोणाच्या का तुम्ही सगळे अरण्यात राहता घर वगैरे काही नाही घर देता का घर नटसम्राट आता त्याचं नाव कन्वर्ट झालं सिनेमा झाला तो तर त्यात नाना एवढं सुंदर बोललेत मी असं काही मानित नाही किंवा ते आपल्या वारकऱ्यातले नाही तर मग त्यांना रिस्पेक्ट अरे काय माळ घालू नये तुला अक्कल नसेल त्यापेक्षा काही बरे दुसरे बघा ना तो मनुष्य काय काम केलंय त्याने ते बघा नाना कसं बोललंय कंटाळा आला मला जगण्याचा किती वर्ष जगावं बरोबर आहे ना ज्यांना मी जन्माला घातलं त्यांना पंख फुटली आकाशात गेली बिचारी पिलं निघून गेली एकटा पडलो देता का घर कोणी देता का रे देता का काय वाक्य मराठा कुळातला मनुष्य पण पुण्यातल्या नारायणपेठेतल्या ब्राह्मणांनी गप्प बसावं एवढं स्वच्छ प्रतिभा गोड बोलणं देखणं बोलणं स्मार्ट एकदम एखाद्या नटाने नाटकात काम केलं त्याच्या अभिनयाला लोक टाळ्या देतात तुम्हाला एक प्रश्न विचारतो कृष्ण म्हणजे देव
नट आहे का नटवरी आहे? बोला टाळकरी. अरे टाळकरी तुम्ही तरी सांगा यांचं जाऊ द्या. परमात्मा नट आहे की नटवरी आहे? तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे नामाची नाही पापाची ऐसे केले, ऐसे केले कैसे ऐसे. विठाल विठाल पुण्यातल्या नारायणराव किर्लोस्करांच्या काळात बालगंधर्वांनी जर स्त्री पात्र केलं, स्त्री पात्र, तर पुण्यातले लोक वेडे होत असायचे. अरे वेड्या मना तळमळसी धा धिंद धा धा धिंद धा धा तिंत ताता धिंद धा धा असं मना तळमळसी हा शब्द. परंतु तिथं समोरचे लोक जर हसले नाही, बोलले नाही, तर बालगंधर्वाने अरे वेड्या मना तळमळसी समोरच्यानी मान हलवायची, उड्या मारायचे, स्टेजवर जाऊन भेटायचे, आम्हाला हातात हात द्या. एका स्त्री पात्र करणाऱ्या पुरुषाला मग आपण एवढ्या रूपाला जर भाळतो, किंवा जाऊ द्या कोणाचंही गोंडस लेकरू पाहिलं, आता ह्या दोघांनाही मी बुक्का नाही लावला, पण त्या लेकराला जवळ घेतलं मी. का? त्यात आरद्रव भाव आहे, कोवळेपण आहे, प्रेम वात्सल्य, निरागसपण आहे, भेद नाही, भाव नाही, जाती नाही, वाद नाही, विवाद नाही, कलह नाही, कुचेष्टा नाही, त्याला जवळ घेतलं मी. असं एखादं निरागस स्वरूप असतं की ते आपलं असावं असं वाटतं, त्याला जवळ घ्यावं असं वाटतं, त्याला बोलावं वाटतं. मंडपात जाताना कोणाचं लेकरू असो, देखणं दिसलं की पिल्ल्या कोणाचा रे, तो आपण गालाला हात लावतो की नाही? मग आता गालाला ज्याच्या हात लावतो ते मरणारं लेकरू जर गोड आहे, तर ब्रह्मांड निर्माण करणारा श्रीहरी कसा असेल कल्पना करा तो. कसा असेल? विदाउट लिपस्टिक, लाल बुंद ओठ, जास्वंदीच्या फुलासारखे, गालावरती खळी पडलेली आणि केसाची घुंगराळी बट गालावरती आलेली, देखणा श्रीहरी. आणि अशा श्रीहरीला पाहिलं की गोपींना वेड लागायचं. त्या म्हणायच्या आता घर नाही, दार नाही, व्यवसाय नाही, जाती नाही, प्रपंच नाही, पती नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आता फक्त श्रीहरीची बासरी आणि स्वरूपाला पाहिलं, बाकी काही पाहायचं नाही. असा श्रीहरी आता विठ्ठल नावानं विटेवरती उभा आहे. तो सगुण आहे, साकार आहे, देखणा आहे आणि तो सारथ्य करतो. सारथ्य करतो अभंगाचं दुसरं चरण आहे. प्रमाण आपण म्हणत नाहीत, वेळ आपला संपत आला आहे. सारथ्य. एखादी फॉर्च्युनर, एनवा, एंडिवियर, कोणती पण गाडी, एखादी पजेरो घ्या, ड्रायव्हर लागतो की नाही तिला? ॲटोमॅटिक किती पण येऊ द्या, शेवटी माणूस लागतोच. मी काय म्हणतो, ॲटोमॅटिक घरात बल्ब लागतो टाळी वाजवायला, पण टाळी वाजवायला माणूस लागतो की नाही? सेन्सर बसवले, पण हात लावायला माणसाचा हात पाहिजे की नाही? सेन्सरला, संगणकाला मानवाने जे दिलं ते त्याच्या संग्रहित आहे. तुम्ही दिलंच नाही तर आजचं कीर्तन रेकॉर्डच झालं नाही, हार्ड डिस्कला ठेवलंच नाही, तर येईल कुठून? म्हणजे प्रॅक्टिकली करावं लागेल ना कोणाला. ते करता मनुष्य आहे आणि कर्त्याचा करता ब्रह्मांडाचा नायक आहे. विठाल गाडीला ड्रायव्हर लागतो, देशाला राष्ट्रपती लागतो, प्रधानमंत्री लागतो, राज्याला राज्यपाल मुख्यमंत्री लागतो, गावाला सरपंच लागतो, सप्ताहाला मार्गदर्शक महाराज लागतो, घर चालवायला करता पुरुष लागतो किंवा करती स्त्री लागते. तर मग हे जग चालवायला, सारथ्य करायला कुणीतरी अपेक्षित आहे, त्याचं नाव ईश्वर आहे. केवळ अर्जुनाच्याच रथात महायुद्धाच्या प्रसंगाला कुरुक्षेत्रात परमात्मा बसले असा वेगळा अर्थ लावू नका. तुम्ही आणि मी अर्जुनच आहेत आणि तुमचं माझं आजही युद्धच चालू आहे. आपल्यासमोर आजही दुःशासन आहे, आजही कंस आहे, आजही षडानन आहे, आजही कर्ण आहे, अजूनही अश्वत्थामा आहे. दुष्ट प्रवृत्तीचे जे जे लोक आपल्याला रोज भेटतात ते त्याच रूपातले आहेत ना. आणि अर्जुनाची भूमिका स्थितप्रज्ञाची आहे, त्याला ते युद्ध करायचं आहे. मग त्या अर्जुनाला रथ चालवायलाही परमात्मा लागत होते आणि तुमचा माझाही 10 इंद्रियाचा रथ, याला दशरथ म्हणतात. हा रथ चालवायलाही परमात्माच इथे बसलाय. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. यांनी जर हा रथ चालवायचा सोडला आणि हातातली दोरे ढिल्ले केले तर आपला रथ संपलं, खलास. मग उशा लावा, दोऱ्या बांधा, अगरबत्ती लावा, कापसं घाला, काही घाला, ते जाग्यावर.
मला एकाने विचारलं रथाचं काय झालं. म्हणलं काही नाही, रथ चालवणारा गेला. घरात करोडो रुपयाची फिटिंग केली, 2 कोटीचा बंगला आहे अंडरग्राऊंड. मला कंडक्टर आणि सेमी कंडक्टर हे पण कळतं बरं का, वायरिंगमधलं. केली सगळे फिटिंग, टकाटक LED वगैरे लावल्या. पण तुम्हाला प्रश्न विचारतो, जुन्या काळातला एक बल्ब लावला 25 पासून 200-500 पर्यंतचा. बटन टाकल्या ऊर्जा व्होल्टेज बल्बाला न सहन झाल्यामुळे होल्डरच्या आत 2 सजातीय विजातीय ध्रुवाच्या 2 पितळी पिना असतात, त्या वितळतात, ब्लास्ट होतं. दुसरं प्रकरण, टंगस्टन धातूची तार वितळते म्हणजे तुटते आणि पडते. पण काही आपल्याच चालक असे ते बल्बाला असं करते. मी किल्ले स्वतः तर, आणि ते लागलं की आला. तसं मारताना काही लोकांना वाटतं हे चिटकलं तर चिटकलं, नाही जाणारच आहे. विठाला मर्क्युरी व्हॅपर लॅम्पमध्ये बल्फात टंगस्टन धातूची जशी तार आहे, तसं अध्यात्मातल्या वेदांतात आज चैतन्य, त्या चैतन्याचं नाव आहे कूटस्थ चैतन्य, आणि व्यापक आहे त्याचं नाव ब्रह्मचैतन्य. चैतन्य गेलं की समय, बल्ब, फिटिंग, होल्डर, PUP काही मजा नाही, अजिबात नाही. समय घेतली 1 लाखाची कोणत्याही सप्ताहात दीप प्रज्वलन करायला, वातच नाही कळलं, वातच नाही. आणि वात आहे तर तेल नाही, तेल आहे तर वात नाही, आणि वात आहे तेल आहे तर अग्नी प्रज्वलित नाही. तसं ही समय आहे, पण ज्योत प्रज्वलित नाही ना. ती प्रज्वलित ज्योत ज्याच्यामुळे चालती त्याचा सारथी ब्रह्मांडाचा नायक आहे. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायासे गजेंद्रासी. गजेंद्राची भागवतात कथा, इथं भागवत कथा चालू आहे का? बरं, हां, भागवताचा अर्थ तुम्हाला ते महाराज सांगतील किंवा आज उद्या ऐकायला मिळेल. भागवत म्हणजे एक्झॅक्टली नेमकं काय. एकनाथ महाराजांनी तुकडाच पाडला एका ओवीत. एकनाथ महाराज म्हणाले मंथोणी वेदशास्त्रार्थ, व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमत भागवत हरिलीला. त्या भागवतात गजेंद्राची कथा आली आहे. कोणाची कथा आली आहे? आईला जाग करावं त्यामधल्या गजेंद्राला. विठाला गजेंद्र आला. हा आवाज ऐकला की सिंह आले, वाघ आले अरण्यातले. ऐकताय ना? कोण कोण आले? वाघ आले, सिंह आले, श्वापद आले, आणि हत्ती डुलत चालला. कोण 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 कोण? हत्ती गजेंद्र. काही वाक्य हळू बोलावेत आणि वाक्याने काही वाक्य मोठ्याने बोलावेत. लोकांच्या कल्याणासाठी नाही, लोक जागे होण्यासाठी. उत्तिष्ठत जाग्रत अप्राप्य वराणी बोधात. उठा, जागे व्हा रे आणि स्मरण करा पंढरीनाथा. श्रोते हो, चिंतनीय भूमिका ऐका मुद्दाम. त्या माऊलीचे काही आपण मुद्दाम हे करत नाही, कष्टामुळं, त्रासामुळं, वयामुळं झोप येते, पण जागं करावं लागतं कीर्तनात. तुम्हाला एक वाक्य बोलू का? बरणीतलं लोणचं हलवल्या विना पाणी सुटतं का? तुम्हाला अनुभव नाही का लोणच्याचा? हो. आयतं खाता का तुम्ही सगळ्याजणी? लोणचं पूर्वी मडक्यात करायचं आपण, कपडा बांधायचा आणि सकाळी उठल्या त्याला पाणी सुटलं की ते चविष्ट होतं. एसटीतली माणसं ब्रेक दिल्याविना जागा होत नाही, बरणीतला हलवल्याविना गोड लागत नाही, मंडपात बोलल्याविना जागे होत नाहीत. असे 3 प्रकरण आहेत. काही ठिकाणी बोलावं लागतं प्रेमापोटी. गजेंद्र हत्ती डुलत निघाला. ऐका, गजेंद्राचं नुकतंच लग्न झालेलं, 2-3 वर्षात पिलं झालेली आहे, बायको तारुण्यात, आणि गजेंद्र निघाला. गजेंद्राच्या पाठीमागं त्याची मेहुणी. कोणती मेहुणी? धाकटी का थोरली विचारू नका, फक्त मेहुणी. आजही जीव गजेंद्रच आहे. जीव कोण आहे? पायावर नका जाऊ, त्याला 4 आहेत आणि आपल्याला 2. आपण गजेंद्रच आहेत. संकटात अडकलेला जीव, त्याचं नाव गजेंद्र. गजेंद्र स्नानासाठी गेला. काळक भिन्न पाणी आहे. हा. तिथे गंधर्व गाण गातायत आणि अप्सरा स्नानासाठी येत आहेत. पुढचं वाक्य ऐका. अप्सरांनी स्नान त्या पाण्यात केलं की त्या पाण्याला लिक्विड सारखा सुगंध दरवळतो.
म्हणजे सैंडचा हात एखाद्या कपड्याला लागल्यावर वास कसा दरवळतो, तद्वत सुगंधी पाण्याचा वास येत होता. आणि मग फेसाळीला पाणी आणि स्फटिक प्रवाळ वैडूर्य पाचू हे त्यातनं स्वच्छ दिसत होते, नर्मदेच्या पाण्यासारखे. गजेंद्र गेला आणि गजेंद्राने पहिलं पाऊल आपलं पाण्यात टाकलं. पाणी ढवळलं, गढूळ झालं आणि पाण्यातल्या मगराने गजेंद्राला पकडला. पाणी स्वच्छ होतं, आता झालं गढूळ. आपलं जीवन स्वच्छ आहे, पण नको तिथे पाय टाकल्यावर ते गढूळ होतं. सडकीहून चालावं, नालीत दगड मारल्यावर रेंदा कोणाच्या अंगावर येईल? चिखल आपल्याच अंगावर येईल. गजेंद्राला कळलं नाही, त्याने दगड टाकला, म्हणजे पाय टाकला. मनोज महाराज पेटी वादक, पखावज वादक आणि स्कॅनर व्हिडिओवाले उगले. ते पाणी असं उडलं अंगावर गजेंद्राच्या. त्याने चित्कार केला, सोंड वर केली. तेवढ्या गडबडीत त्या मगराने पकडलं. पण आनंदाचा भर असतो माणसं प्रपंचात, जेव्हा यंग जनरेशन असतं तेव्हा तो फार वेगळ्याच लोणावळा, माथेरान, खंडाळा या विचारात असतात. गजेंद्र तसाच होता. नवीन सोंडेत पाणी घेतलं, पाय धरलाय बरं का खाली, कुणी? मगरीने. सोंडेत पाणी घेतलं ना अशी सोंड केली, फवारा मागं मारला. कसा? जसा बाथरूममध्ये हल्ली आता कॉक फिरवल्यानंतर शॉवरमधून पाणी येतं तसा. कळलं तुम्हाला? हा शॉवरचं थंड पाणी अंगावर आल्यावर गजेंद्राची मेहुणी खुश झाली. ती म्हणाली, भाऊजी किती सॉलिड स्वभाव आहे तुमचा, खरंच जबरदस्त. खरं ताईला काही कळत नाही, खरं मॅरेज माझं तुमच्या बरोबर व्हायला पाहिजे होतं. गजेंद्र खुश. गजेंद्राला लागतं काय? गजेंद्र खुश. पण त्याला कळे ना आपला पाय पकडलाय. संसाराने तुमचा पाय पकडलाय की नाही मला प्रामाणिकपणे बसले बसले हो म्हणा की रे. मी काही तुम्हाला लगेच संन्यास घ्या म्हणत नाही, तात्काळ. पण अडकलात की नाही तुम्ही? पाय पकडला की नाही? टोचतंय की नाही? ताप येतोय की नाही? कर्ज होतंय की नाही? शेती त्रास होतोय की नाही? बोला ना. नोकरी लागते की नाही? हा त्रासच आहे, ह्या वेदनाच आहेत. भांड्याला भांडं लागतं की नाही? बायको म्हणते की नाही तुम्हाला काही कळत नाही? म्हणते की नाही? नाही म्हणत. मला एकदा म्हणली तर संन्यास घेतला बघ बाई मी. आता तुम्हाला वाटत नाही त्याला मी काय करू? खुश झाली मेहुणी. खरंच भाऊजीचं प्रेम आहे. आता भाऊजी पाण्यात अडकला होता, तिला काय माहिती आहे? याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी मागं पाहिलं बायकोकडं. अगं पाय अडकलाय. मागे वरती म्हणली, बाई खोल पाणी आहे, लेकरं कोवळेत अजून, तुमचं काय? कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाची टाळ वाजवा, टाळ. प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी, राहती निराळी, रांडा पोरे सकळ, रांडा पोरे सकळ, रांडा पोरे कळो येईल अंतकाळी, 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 कळो येईल अंतकाळी. तुम्हाला आज नाही कळायचं, एक दिवस असा येईल की मी कोणासाठी एवढा प्रयत्न केला, कोणासाठी कष्ट केले, का केले. हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा बोलण्यासाठी तोंड शिल्लक राहत नाही. असूनही डोळे असूनही पाहू देत नाहीत, कान असूनही ऐकू येत नाहीत, डोळ्यातून धारा लागतात. आणि शेजारचे म्हणतात, काय झालं, काय झालं? आम्हीच ना सगळे तुम्हाला. बर होता तेव्हा कधी पोहे दिले नाही, चहा दिला नाही. आणि ते मेलं की बायको म्हणते, इकडं बघा ना माझ्याकडे एकदा. आत्ता जेव्हा बघायचं तेव्हा म्हणले तुमचं वाटोळ होऊ द्या. आत्ता होय
पेटीवादक तुम्हाला प्रपंचातला अनुभव नाही काय असा? अवघड समस्या. दृष्टांत एवढाच सांगायचा ही तुम्हाला, मला रंगवायचं नव्हतं, तुमच्याकडनं काही टाळ्या घ्यायच्या नाहीत, कमवायचं नाही, माझा वेळ आहे संपला, मी वेळेचा बांध दिलाय. श्रोते हो, गजेंद्र अडचणीत आला, मगरीने पाय धरला, वेठीस आला. सहस्त्र वर्ष ही घटना घडली, संतांचं वर्णन आहे. रडकुंडीला आला, काय करावं कळेना. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. नदीच्या काठावर एक कमळाचं फूल पाहिलं, असं घेतलं सोंडेत, आणि कुठे व्हावं, कसं व्हावं, मंत्र नाही, तंत्र नाही, उपासना नाही, मार्गदर्शन नाही कोणाचं, घेतलं आणि नारायणा बोलता पण येत नाही, पशुला कुठं बोलता येत आहे, वाहिलं. भगवंताला दया आली की गजेंद्रने मेरे लिए पुष्प समर्पित किया है. लक्ष्मी म्हणाली, कुठं चाललात? हे हटकणं काही आजपासून थोडंच आहे. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. कुठे चाललात? नाही, कुठे चाललात? विष्णू म्हणाले, अगं काही काम महत्त्वाचे असतात, कॅबिनेट असतात, सगळ्याच गोष्टी ओपनली मीडिया तंत्रासमोर बोलू नाहीत, काही ब्रॅकेटमध्ये ठेवाव्यात. नाही पण नेमकं कुठे? मी पण आले असते. अगं कुठे? बाजारात ठीक आहेस तू, इथे युद्धाला मला जाऊ दे ना. नाही पण मी पण येते, बैस. भगवंतानी गरुडाला मागं टाकलं, अशी कथा आहे. आणि भगवान वेगानं आले. हा कहे लक्ष्मी और ती कहे गजराज. आले आणि आपल्या हातातलं सुदर्शन चक्र सोडलं. काय लॉजिक आहे याचं? सुदर्शन, सु म्हणजे उत्तम, दर्शन ज्याला घडतं त्याचं नाव सुदर्शन. करवतयन रक्त निघालं फाटलं नॉट. दुष्टसुद्धा ज्याने बदलतो तो सुदर्शन. ते सुटलं, गरगर गरगर फिरत गेलं, बरोबर त्या मगरीच्या दाढेत असं अडकलं. झालं ते, रक्त निघालं, दाढा पडल्या, मगर धाडकीने बाजूला पडला आणि गजेंद्र सुटला. वरून फुलांचा वर्षाव झाला आणि भगवंताचा जयकार सगळ्यांनी केला. पंढरीनाथ भगवान की जय. एवढं तरी काम करा बसल्या बसल्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुष्पवृष्टी झाली, गजेंद्र सुटला, दीर्घ श्वास सोडला आणि मग डुंकून पाहिलं तर बायको जवळच. डुंकून पाहिलं तर मेहुणी उभीच होती. ती म्हणाले, आहेत हं आम्ही उभेत. गजेंद्र मला, आता उभा राहू नका, थांबू नका, तुम्ही माझे किती मला आत्ता कळलेलं आहे. तुम्ही तुमच्या मार्गाला निघा, मी माझ्या मार्गाने निघालो. आता ते रडत होते सगळेजण. गजेंद्राने ऐकलं नाही. विमान आलं म्हणे, मी काही पाहिला नव्हतो, पुराणावर माझा विश्वास आहे. तो का म्हणे, नाही विश्वास ज्या म्हणी भावे पुराणे विचारले. विमान आलं बरं का, विमानात गजेंद्र बसवला. आता विमान किती वेटचं असेल कल्पना करा. गजेंद्रासारखा बलदंड हत्ती बसतो म्हणल्यावर. विमान आकाशमार्गानं वर ईश्वराच्या वैकुंठात गेलं. परमात्मा खाली उतरले. थोडक्यात हल्लीच्या भाषेत फ्रेश झाली. लक्ष्मी जवळ आली, पायाची सेवा करायला लागली. गजेंद्राला एक खुर्ची टाकली. ऐकता का? गजेंद्राला एक खुर्ची नव्हती पण टाकली, तुम्हाला कळण्यासाठी. खुर्ची टाकली, गजेंद्र बसला. गजेंद्राची समोर नजर गेली. गजेंद्र म्हणला, देवा, ताटकीने उठला. गजेंद्र म्हणला, देवा एक शंका विचारू का? आपण दोघं इथं वैकुंठात येण्याच्या आधी हा मगर इथं कॅबिनेट रांगेत पाहिला कसा? नाही कळत तुम्हाला? विरोधी लढलोत, वादं घातले, स्टेजवर शिव्या घातल्या, हे पण नाही कळत? अहो दिलीपराव, विलासराव जवळचे तुम्हाला, चाकूरकर जवळचे, निलंगेकर जवळचे. आमचा त्याचा विरोध, त्यांनी मला एक वर्षभर त्रास दिला, सहस्त्र वर्ष. मला सोडायला तुम्ही आलात आणि हा विरोधी माणूस कॅबिनेट पदावर पहिल्या रांगेत कसा? हा ना, मग मगरच सांगतो, माझा चुलता थोडाच म्हणतो मी. मगर मगर पहिल्या रांगेत कसा काय? शंका आहे बरं का कोणाची? गजेंद्राची. कोणाला? देवाला प्रश्न आहे. त्रास देणारा घटक विरोधी प्रकरणातला पहिल्या रांगेत कसा काय? काय देवाची खासियत आहे, काय बोलणे, काय मार्मिक शब्द आहे. देव म्हणाले, गजेंद्रा तुला ऐकत नाही. तू माझा भक्त आहे की नाही? हो. तू संत आहे की नाही? तू माझी सेवा केली की नाही केली? माझं गुण गायलं की नाही गायलं? मला फूल वाहिलं की नाही वाहिलं? तू माझा भक्त झाला की नाही झाला? मग माझ्या भक्ताचे जो कोणी पाय पकडतो त्याला मी या लेव्हलला आणतो. दृष्टांत संपला.
किती मार्मिकपण आहे. म्हणजे संतांच्या पायाचा आश्रय केल्यावर दुष्टाला सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद वर मिळतं. त्या काळात तर देवेंद्राच्या काळात का नसावं? हेही ज्यांना कळलं नाही ते रोजच्या मंडपात प्रसादाला येत चला. टाळू नका पंगत. विठाल विठ्ठल 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 गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लणीचे करी फळी भक्षी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गुणमाणी. एको श्लोक सांगतो ध्रुव व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिरविदुरस्य यादवपतेरुग्रस किं पौरुषम उपजाया कमणीय रूपाधिकं किं तत्सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर भक्तिप्रिय श्रीपतीही. परमात्मा भक्तीने वश होतो असा अभंगाचा निकष आपल्यासमोर मांडून एरंडी सारोळा या पवित्र माती तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद. परमार्थ इतका स्टडी करून करा, देखणा करा, अभ्यास करा. ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची, तुकोबारायांची गाथा, नामदेवरायांची गाथा, नाथरायांचं भागवत, रामायण. भागवतातल्या रामायणातल्या कथा फक्त काही रंजनात्मक कथा नाहीत, त्या कथा आपल्यावर आहेत. उत्तानपाद राजा, काय उत्तानपाद, कसला राजा, कुठून आणला उत्तानपाद? उत्तानपाद हा जीव आहे आणि त्याला 2 धर्मपत्नीत, एक सुरुची आणि एक सुनीती. ह्या वृत्तीत आत्मदेव ब्राह्मण, कुठून आणला आत्मदेव? आत्मा वै पुत्र नामासी, आत्माच कोणी देव आहे. त्याची वृत्ती, तिचं नाव धुंधुली आणि त्याला विकार झाला धुंधुक्कारी. अशा साक्षेपी विचाराच्या कथा आणि चिंतनीय भूमिका येणाऱ्या कालखंडात लोकात पाहिजेत. असे जुनं मानाच, पण जुनं फार मानू नका. नाविन्यपूर्ण काहीतरी स्वीकारा. काला एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. म्हणजे काय? काला म्हणजे दीन दुबळा, वंचित, अपंग, अनाथ. शासनाची फॅसिलिटी जिथपर्यंत पोहोचत नाही अशा गरिबांच्या मुखात भरवलेला घास म्हणजे काला. हा व्यापक विचार येणाऱ्या कालखंडात अपेक्षित आहे. सप्ताह कराच, पण सप्त्यात ते 1.5 लाख रुपये जर कदाचित उरले तर गावातली एखादी पोरगी MBA करत असेल, BBA करीत असेल, तिला कॅम्प्युटर घ्यायचा असेल तर घेऊन द्या. सप्त्याचं फळ मिळेल तुम्हाला. एखादा पोरगं मेडिकल लाईनला तुमच्या गावातलं चाललंय आणि त्याला डोनेशनला 3 लाख रुपये कमी पडले, द्या ना सप्त्यातले, काही हरकत नाही. माझ्यासारखे कीर्तनकार आणूच नका. परिसरातले महाराजांना 5-5 हजार रुपये द्या बिचारे त्यांना. उरलेले पैसे कामाला लावा, परमार्थ करा आणि समाजात समाज उपयोगी संस्था उभ्या करा. सप्ताहाचं फळ आहे हे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. बक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी, बक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी, बक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी, बक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी. नामा म्हणे हरी गोड मानी, गोड मानी. नामा म्हणे हरी गोड मानी, गोड मानी. सारथी सर्वांचा साक्षीभूत आसे, सारथी सर्वांचा साक्षीभूत आसे. नामा म्हणे हरी गोड माने, नामा म्हणे हरी गोड माने. सारथी सर्वांच्या साक्षीभूत असे, सारथी सर्वांच्या साक्षीभूत असे. संकटी सायासे गजेंद्रासी, संकटी सायासे. विको कमी करा.
संकटी सायासे गजेंद्रासी गजेंद्रासी संकटी सायासे सायासे संकटी सायासे टाळ संकटी सायासे गजेंद्रा गजेंद्रासी म्हणा संकटी सायासे गजेंद्रासी आ संकटी सायासे गजेंद्रासी संकटी सायासे गजेंद्रासी संकटी सायासे संकटी सायासे गजेंद्रासी संकटी सायासे गजेंद्रासी संकटी सायासे गजेंद्रासी गजेंद्रासी सारथी सर्वांचा साक्षीभूत आसे सारथी सर्वांचा साक्षीभूत आसे साक्षीभूत आसे. मला या गावी श्री आपसिंगेकर आणि उगले महाराज या दोघांचं निमंत्रण मिळालं आणि आल्या आल्या गणेशरावांच्या घरी माझं जे स्वागत आगत अत्यंत प्रेमापोटी झालं त्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आजचं कीर्तन भगवंताच्या चरणी समर्पित. टाळकरी जे परिसरातून आलेत, गावातले लोक आहेत, क्रमाचे लोक आहेत, त्यांना धन्यवाद. पेटी वादक, पखावज वादक, विणेकरी, चोपदार, छोटे छोटे विद्यार्थी ज्या संस्थेचे त्यांच्या अध्यापकांना त्यांनाही धन्यवाद देतो. स्पीकरवाले, प्रकाश मंडप, अन्नदाते. बहुतेक मला असं वाटतं की या गावात काहीतरी मृत्यू प्रकरण घडलं असावं. अशी एक क्लायमेट तयार होती, मानसिकता तयार होती आहे, ते सावट तयार होतं आहे मनावरती. आणि
तरी तुम्ही सगळेजण आलात, जे बसलात. असं काही प्रकरण घडलं आहे काय? हां, करेक्ट. तर ते तुम्ही जे आलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. या पारंपरिक गुरुचरण पादुका माझ्या समवेत आहेत आणि हा ब्रह्मदंड आहे. मला कीर्तनाची ती परंपरा सांभाळायची, पण शांकरी परंपरेचा जो नियम आहे तोही पाळायचा आहे. आपण प्रसन्नपणाने माझे शब्द ऐकून घेतले. तुम्ही सगळ्यांनी मधल्या रांगेतल्या लोकांनी ऐकलं. तुम्ही सगळ्याजणींनी भावपूर्ण श्रवण केलं. तुम्हाला मी धन्यवाद देतो. कीर्तन जास्त वेळ झाला असलं तर क्षमा मागतो आणि खूप वेळ झाला असलं तरी क्षमा मागतो. दोन्हीचा अर्थ एकच झाला. कीर्तन झाल्यावर एक जण माईकवरती बोलायला दर गावात उभा राहतात. कोणीतरी निवेदक असतो एक. कीर्तन छान झालं म्हणाले, महाराज लांबून आले, फार आनंद वाटला. आमच्याकडनं काही त्रुटी झाल्या असल्या तर पुढे आम्ही सुधारून घेऊ, त्याचं बोलणं असतं ते. आणि आजच्या कीर्तनातला आनंद वेगळाच आहे. पुरुषांना जरा प्रार्थना आहे, थोडं दर्शनासाठी थांबा. आणि महिलांना प्रार्थना आहे की एका बाजूला महिला आणि एका बाजूला लेडीज दर्शन घेतील. अशी प्रकरणं पाहायला मिळतात भिन्न भिन्न गावात. चला, तुमच्या सगळ्यांचं प्रेम उल्हास मी पाहिला. पत्रिकेत ज्या ज्या महाराजांचं कीर्तन आहे त्या सगळ्यांना कोटी कोटी नारायण. भागवत कथा करणाऱ्या महाराजांना खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही प्रेमापोटी बोलवलं. लातूरहून फार काही लांब नाही, 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे. मी लातूरच्या जवळ मगवा मी महाराजांना आमच्या गणेशरावांना बोललो आणि त्यांच्याबरोबर ती व्यक्ती होती त्यांनाही बोललो. ते MIDC जवळ एक गाव आहे, चिकट का काय गाव त्याचं, चिकलठाण्याला मी भागवत कथा फार पूर्वी केलेली आहे. त्याच्यानंतर अंबा हनुमानला कीर्तन केलेलं आहे. वनमाली बालाजी मंदिरला कीर्तन केलेलं आहे. खडक उमरगा नावाचं गाव आहे इथे कुठेतरी. किल्लारीला कीर्तन केलं आहे. हातरगा हलसीला, कासार शिरशीला, अचालबेटला, उमरग्याला, अशा बऱ्याच ठिकाणी माझं येणं जाणं झालेलं आहे. इथे मात्र येणं नाही झालं. भारत महाराज बरुरे लातूरातून एक चांगला अभ्यासू स्टडी करणारा मनुष्य होता. दुंडा महाराजांच्या शब्दांचा प्रभाव त्यांच्यावर ज्ञानेश्वरीचे वेचे अतिशय अफलातून ते सांगत असायचे. आवसेकरांची एवढी मोठी थोरली परंपरा आहे भगवत कृपेनं. त्यांचं भजन हृदयात बसावं इतकं सुंदर अशा प्रकरणातलं आहे. आम्हाला आपण बोलवलं, पेटीवादक चांगले मिळाले. पखावजाचा याचा हात फार चांगला आहे, सुंदर हात आहे. म्हणजे तू जर फार ग्रामीण लोकात नाही फिरलास, म्हणजे साधे भजनं वाजवत तर तयार होशील. सोलो तयार करायला पाहिजे. त्याच्यात चांगल्या पुण्याला परीक्षा दिल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्यात गांधर्व महाविद्यालयाच्या MA म्युझिक केलं पाहिजे. नुसतं ह भ प वर नको अवलंबून राहतो की आता मी काकडा वाजवला आहे, भजन वाजवलं नाही. सोलो प्रतापराव पाटील नंबर 1, आपले उखळी आपले केशव महाराज जगदाळे, विकास बेलुकाराचं सध्या नाव चालू आहे, आपला भरत आहे. तुमचा हात चांगला आहे, शार्प आहे. त्यामुळं कुणाबरोबर वाजवलं की हात खराब होतो, लक्षात धरा. पढण, वादन, ठेका, रेला, मुखडा, पर्ण, गती, चाटी, लव, मैदान हे करेक्ट बिनचूक तिथली तिथं चांगल्या लोकात निघतं. चांगल्या लोकात साथ केली पाहिजे, म्हणजे आपली तयारी होती. तुम्ही दोघांनी चांगलं म्हणलं, महाराज तुम्ही चांगलं गायलं. मी नावंसुद्धा विचारले नाही तुमचे, पण चांगलं गायलं. आणि खूप प्रमाण म्हणायला आपल्याला वेळच कुठं शिल्लक होता. कीर्तनच प्रमाणात झालं आहे, त्यामुळं प्रमाण म्हणायला वेळ आपल्याला शिल्लकच नव्हता. हे कीर्तन तुम्हा सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला विराम देतो, थांबतो. जे चुकलं ते माझे दोष आहेत, जे चांगलं ते गुरुकृपेचा वारसा आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु संतु सर्वे निरामयाः. हात जोडा. सर्वे भद्राः आणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय पुंडली कवरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल